हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मला अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, सांगा ना ताई, कुठून बोलतो सांगायचंय? हो, मी सांगेल. मी धुळ्याहून बोलते ताई. हा 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 हा. ताई तर जवळजवळ खूप वर्षापासून आमची गच्ची गळायची, घर गळायचं. अच्छा. हा हा. तर त्याचं काम होतच नव्हतं. थोडंसं भाऊबंदी आडवी यायची. अरे बापरे. हा, हा. म्हणजे हा त्रास मी 10 एक वर्ष काढला ताई, आणि पैसा नव्हता. बाई ग. हो, पण ताई मी मागच्या वर्षी ना, हम्म. म्हणजे 2 वेळा स्वामी प्रकट दिनापर्यंत 7वा दिवस येईल असं स्वामी चरित्र सारामृत केलं. हा हा हा. प्रदीप दादांकडून सेवा घेतली. अच्छा. हा हो. आणि स्वामींना प्रार्थना केली होती की माझं काम पूर्ण होईल, तर मग मी हा अं, हे माझं पूर्ण होईल. जर होणार असेल तर सगळं माझे अध्याय 7 दिवसापर्यंत पूर्ण होतील, आणि तसंच झालं ते. हा 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 हा. हा, आणि झालं ते. गच्चीचं काम पण झालं व्यवस्थित, अरे 10 वा. 15 दिवसांना झालं ते. हा हा. ते गच्चीचं काम झालं ते. झालं. हो, झालं ते. काय सेवा दिली होती? मी स्वामी चरित्र वाचलं, आणि दादांनी हे संकटमोचन सेवा, हा हा गणपतीची सेवा हे दिलेली होती. ते करत होते मी. ती पूर्ण नाही झाली माझ्याकडून, जशी हा. होईल तशी झाली. अच्छा. पण झाली ताई. त्याला अडथळेच येतात मला सेवा करायला. थोडा आर्थिक पण अडचणी आहे भरपूर. नाही नाही, पण ते अडथळे येतात, ती आपली परीक्षा असते. हो. पण हा, ते करत राहते. हो, करत राहील. अजून मला ते करायचंय. माझं असं 5-6 वेळा झालं की मी ती सेवा चालू की अडचण यायची, मी परत नवीन चालू करायची. हो. सेवा चालू केली की अडचण यायची, परत नवीन चालू करायची. हा. आणि ते होईलच काम असं वाटतच नव्हतं, पण झालं. काय काय? होणारच नाही आपल्या गच्चीचं काम, असं वाटत होतं, ते झालं. हा, जे होईल असं वाटत नव्हतं ते झालं असं. झालं. हो, हो, सगळे अजून पण तुमच्या काही अडचणी आहेत ना, होऊन जातील पूर्ण. हो हे ताई. बघा, तुम्ही आता अनुभव शेअर केलाय ना, तर हो, स्वामी तुमचे पुढचा अनुभव सुंदर अजून देणारच देणार. देणार ताई, तुमच्या पोटात साखर. हो. हो, खूप छान ताई, मी शेअर करते हा. हो, हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.